नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 5 सप्टेंबर 2021. संध्याकाळचे 6:22 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. टोटल नंबर ऑफ क्रिप्टोकरन्सीज भरपूर वाढलेल्या आहेत. 11,625च्या पुढे आकडा गेलेला आहे. रादर 600च्या पुढे आकडा गेलाय. परफेक्ट आहे 11,625. टोटल एक्सचेंजेस आहेत आता 405. मार्केट कॅप चेक केलं तर $2.293 ट्रिलियन पोहोचलेलं आहे. 24 तासांचं ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे. $118.208 बिलियन. बिटकॉइनचा डॉमिनन्स आणखीन कमी झालेला आहे. 41.2% बिटकॉइनचा डॉमिनन्स पोहोचलाय आणि इथिरियमचा आहे 20.2%. तर इथिरियमचा वाढतोय डॉमिनन्स आणि बिटकॉइनचा कमी होतोय. आणि मार्केट कॅप मात्र ऑलमोस्ट तेवढंच आहे, $2.29 ट्रिलियन आणि 0.35% वाढ झालेली आहे मार्केटमध्ये कालच्या हिशोबाने. आपण जर चेक केलं आता टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज आपण बघूया. आता पहिल्या नंबरवरती बिटकॉइन $50,114, 0.28% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 3.45% वाढलाय 7 दिवसांमध्ये. टोटल मार्केट कॅप बिटकॉइनचं $943.7 बिलियन आहे. म्हणजे थोड्याच वेळात जर आणखीन थोडीशी वाढ झाली इथे तर $1 ट्रिलियन किंवा $1 ट्रिलियन बिटकॉइनचा टोटल मार्केट कॅप पोहोचू शकतं. इथिरियम दुसऱ्या नंबरवरती $3935 आहे, 0.42% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 22.95% वाढलाय 7 दिवसांमध्ये. इथिरियमचं टोटल मार्केट कॅप आहे $461.942 बिलियन. कार्डेनो तिसऱ्या नंबरवरती $2.87 थोडासा कमी झालाय, 2.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 0.61% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. कार्डेनोचं मार्केट कॅप आहे $92 बिलियन. चौथ्या नंबरवरती बायनान्स कॉइन म्हणजे BNB $494, 2.44% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 2.25% वाढलाय 7 दिवसांमध्ये. $83 बिलियन मार्केट कॅप आहे. टेदर 5व्या नंबरवरती $1 स्टेबल कॉइन असल्यामुळे $66.8 बिलियन मार्केट कॅप आहे. रिपल 6व्या नंबरवरती $1.26 1.25% कमी झालाय कालपासून आणि 10.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. टोटल मार्केट कॅप $58.942 बिलियन. 7व्या नंबरवरती सोलाना अजून सुद्धा 7व्यालाच आहे, $143.57, 2.63% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 51.28% वाढलाय 7 दिवसांमध्ये. $40.841 बिलियन मार्केट कॅप आहे. तर सोलानाने आता रिसेंटलीच डोज कॉइनला ओव्हरटेक करून तो 7व्या नंबरवरती आलाय. 8व्या नंबरला डोज कॉइन 0.3013 किंवा मग $0.3013 किंवा 30 सेंटला आता डोज कॉइन मिळतोय. 0.64% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 7.81% वाढलाय 7 दिवसांमध्ये. $39.689 बिलियन मार्केट कॅप आहे. 9व्या नंबरवरती पोल्का डॉट $32.9, 1.22% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 5.27% वाढलाय 7 दिवसांमध्ये. $32.3 बिलियन मार्केट कॅप आहे. 10व्या नंबरला USDC म्हणजे एक स्टेबल कॉइन आहे, $0.9998 किंवा मग $1, 27.756 बिलियन मार्केट कॅप आहे USDCचं. तर आपले टॉप 10 बघून झालेले आहेत. आपण आता वळूया क्रिप्टोकरन्सी जगतातल्या घडामोडी बघण्यासाठी. तर आपल्याला माहिती आहे आज संडे आहे, त्यामुळे त्यातल्या त्यात खूप कमी घडामोडी कव्हर झालेल्या असतात. त्या सगळ्या आता उद्या परवा तेरवामध्ये त्या सगळ्या गोळा होतील आणि मग एकदम आपल्याला जास्त डेव्हलपमेंट झाल्यासारखं वाटेल. चला पहिली न्यूज बघूया. ब्लूमबर्ग सिनियर स्ट्रॅटेजिस्ट calls Bitcoin a global reserve asset on the path to $100,000. तर ब्लूमबर्गचे एक सिनियर कमोडिटी स्ट्रॅटेजिस्ट आहेत माईक मॅग्लोन नावाचे, has doubled down on call for 6-figure Bitcoin, arguing that the first born cryptocurrency is well on its way to becoming a global reserve asset that complements US dollars. तर कॉम्प्लिमेंट करतो की नाही US डॉलरला ते मी नाही सांगू शकत, पण बिटकॉइन इज ऍक्च्युअली बिकमिंग अ ग्लोबल करन्सी आणि एक ग्लोबल रिझर्व्ह ऍसेट तो बनतोय. बरेच लोक जसं सोनं वगैरे घेऊन ठेवतात तसंच बिटकॉइन सुद्धा काही प्रमाणामध्ये घेऊन ठेवतात आजकाल. तर पोर्टफोलिओज ऑफ सम कॉम्बिनेशन ऑफ गोल्ड अँड बॉन्ड्स अपियर इन्क्रीजिंगली नेकेड विदाउट सम बिटकॉइन अँड इथिरियम जॉइनिंग द मिक्स. अ मॅक्रो रिस्क ऑफ डिक्लाइन इज अ प्रायमरी थ्रेट फॉर द क्रिप्टो बुल मार्केट. तर ओव्हरऑल काय आहे की तुम्ही जर सोनं घेताय, तुम्ही जर बॉन्ड्स घेताय, तर मग त्याच्यामध्ये कुठेतरी बिटकॉइन आणि इथिरियम सारखे क्रिप्टो ऍसेट्स असलेच पाहिजेत. अदरवाईज तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो इतका स्ट्रॉंग नसणार.
फॉर द डिक्लाइन एनिवेअर. समजा एखादं मार्केट क्रॅश झालं, स्टॉक मार्केट जेव्हा क्रॅश होतात तेव्हा सोनं चांदी वाढते, बरोबर, बॉन्ड्स वाढतात. सिमिलरली आता त्या कॅटेगरीमध्ये बिटकॉइन आणि इथेरियमला पकडलं जायला लागलंय आणि त्यानुसार हे स्टेटमेंट त्यांचं आलंय. स्ट्रॉंग स्टेटमेंट आहे आणि बोल्ड स्टेटमेंट आहे, बुलिश स्टेटमेंट आहे. पुढची बातमी बघूया. ट्रेडिंग सप्टेंबर म्हणजे सप्टेंबरची भीती वाटते का? बिटकॉइन प्राइस होप्स टू ब्रेक द स्लम्प ट्रेंड. तर असं आहे की बिटकॉइन मध्ये आतापर्यंत दरवेळी सगळ्यात वाईट महिना जातो बिटकॉइनच्या प्राइस मुवमेंटमध्ये, तो असतो सप्टेंबर वर्षातला. आणि यावेळी मात्र सप्टेंबरमध्ये $50,000 आपण परत आलोय आणि ते सुद्धा 50 ते 60% क्रॅश मधून रिकव्हर होऊन आपण आता $50,000 वरती बिटकॉइनला बघतोय. त्यामुळे ओव्हरऑल काहीतरी पॉझिटिव्हिटी दिसतीये थोडीफार. आणि जर आता जो मोमेंटम आहे तो थोडाफार जरी मेंटेन झाला तर यावेळी $60,000-70,000 कडे आपण मुवमेंट बिटकॉइनची दिसेल जाताना. आणि सप्टेंबरमध्ये दरवर्षी जो काही वाईट ठरलेला आहे सप्टेंबर, तर तो वाईट न ठरता यावेळी सप्टेंबर चांगला सुद्धा ठरू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. पुढची बातमी बघूया. NFL bars teams from selling NFTs, sponsorships to crypto trading firms. आता याचा थोडक्यात काय अर्थ निघतो? NFL म्हणजे काय आहे? नॅशनल फुटबॉल लीग. अमेरिकन फुटबॉल जो आहे त्यातलं NFL जो आहे तो मेन एंटिटी आहे NFL. आणि त्यांनी आतापासून हे केलेलं आहे की तुम्ही क्रिप्टो करन्सी प्रोजेक्ट्स बरोबर, ICO बरोबर तुम्ही टायअप करू शकत नाही. त्यांचं ऍडव्हर्टिजमेंट तुम्ही तुमच्या स्लीव्ह वरती किंवा मग गेअर वरती कुठेही करू शकत नाही. आणि क्रिप्टो करन्सी एक्सचेंजेस बरोबर तुम्ही स्पॉन्सरशिप डील साईन करू शकत नाही. पण जर ती कंपनी एखादी अशी असेल की जी फंड मॅनेजमेंट मध्ये काम करत असेल, म्हणजे क्रिप्टो करन्सी फंड जर असेल तर तो ऍडव्हर्टाईज करू शकतो, त्यांच्याबरोबर तुम्ही पार्टनरशिप करू शकता. किंवा समजा एखादी ऍडवायझरी कंपनी असेल की क्रिप्टो करन्सी बद्दल ऍडवाइज करते इन्व्हेस्टर्सला, तरी चालेल. पण यांच्याबरोबर अलाउड नाहीये एक्सचेंजेस बरोबर आणि ICOs बरोबर करू शकत नाही आणि डायरेक्टली क्रिप्टो करन्सी प्रोजेक्ट बद्दल करू शकत नाही. सो समजा आता डोज कॉइन घेतलं तर डोज कॉइन बरोबर त्यांची फुटबॉल टीम कॉम्पिट हे नाही करू शकत, काय म्हणतो आपण त्याला, टायअप नाही करू शकत. आणि ही चांगली बातमी घ्यावी की वाईट हे प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने जाणून घ्यावं. पण ओव्हरऑल चांगली ग्रोथ दिसते आहे सगळ्या दिशेने. सो एखाद्या ठिकाणी जरी सेटबॅक असला तरी काही हरकत नाही. पुढच्या बातमीकडे वळूया. स्कॅमर्स ऑफर फ्री बिटकॉइन ऑन हॅक्ड गव्हर्नमेंट साईट इन रशिया ॲज क्रिप्टो फ्रॉड सर्जेस. तर क्रिप्टो करन्सीज मध्ये रशियामध्ये बऱ्यापैकी फ्रॉड्स वाढत चाललेत. आता या स्कॅमर्सने काय केलं की तिथे त्यांनी तिथल्या गव्हर्नमेंटची एक वेबसाईटच हॅक केली आणि त्याच्यावरती ऑफर दिली की तुम्ही आम्हाला इथे काहीतरी रजिस्टर करा, ही अशी अशी ऍप आहे ती घ्या आणि जर तुम्ही ती ऍप घेतलीत तर आम्ही तुम्हाला $1,000 बिटकॉइन पाठवू, असं सुरुवातीला म्हणाले. त्यानंतर मग त्यांनी त्यांचं स्टेटमेंट चेंज केलं, ऑफर चेंज केली आणि काहीतरी वेगळ्या प्रकारे त्यांनी तीच गोष्ट देण्याची प्रयत्न केला. तर ही ऑलरेडी बंद झालेलं आहे हे जे काही वेबसाईट त्यांनी हॅक केली होती. बट सिक्युरिटीसाठी पण गव्हर्नमेंटने सुद्धा काही ना काही या गोष्टी केल्या पाहिजेत. वेबसाईट्स मेंटेनन्स ओव्हरऑल ठीक केला पाहिजे. आता ते हॅकर्स कोणते होते, कुठले होते हे आयडेंटिफाय झालं नाही, याच्यावरती रिसर्च होईल काही ना काही आणि मग कळेल. रिपोर्ट. नायजेरियन सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन सेट्स अ फिनटेक डिव्हिजन फॉर क्रिप्टो रिसर्च. तर SEC नायजेरिया मधलं जे आहे, तर त्यांनी आता नवीन क्रिप्टो रिसर्च विंग किंवा मग डिव्हिजन सुरू केलेलं आहे. रादर फिनटेक डिव्हिजन त्यांनी म्हटलंय त्याला, पण ते क्रिप्टो करन्सी बद्दल जास्त रिसर्च करतील आणि आयडेंटिफाय करतील की याच्यामध्ये कुठे फ्रॉड होऊ शकतो का, कुठे प्रॉब्लेम्स होऊ शकतो का. आणि ओव्हरऑल हे सगळं का चालू आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नायजेरियामध्ये फॉरेन एक्सचेंज किंवा फॉरेन रिझर्व्हचा खूप प्रॉब्लेम चालू आहे, तुटवडा आहे आणि त्याला कुठून तरी आळा घालावा किंवा त्याला कुठून तरी काहीतरी करून या सिस्टीम्सला कंट्रोल करावं म्हणून नायजेरियातली सेंट्रल बँकही जीव तोडून प्रयत्न करते. सगळ्या मार्केट्सला चिरडण्याचा, दाबण्याचा काही ना काही प्रयत्न चालू आहे आणि इकडे सुद्धा त्या दिशेनेच वाटचाल सुरू आहे. असो, पुढच्या बातमीकडे वळूया. ही चांगली बातमी आहे, भारताबद्दल आहे आपल्या. इंडिया हॅज न्यू प्लॅन टू रेग्युलेट क्रिप्टो करन्सी. आता हा प्लॅन कसा आहे तर यांचं म्हणणं आहे की आधी गव्हर्नमेंट एक लॉ पास करेल, त्याच्यामध्ये ते डिफाईन करतील की क्रिप्टो करन्सी म्हणजे काय. तर माझ्याबरोबर पण जेव्हा पण बऱ्याच जणांचं डिस्कशन होतंय गेले 4, 5, 6 वर्ष झाले, तर सगळे जेव्हा पण म्हणायचे की बिटकॉइन इल्लीगल आहे, तर मग थोडक्यात रिक्वायरमेंट काय असते कुठल्या गोष्टीला इल्लीगल करायचं म्हटलं तर आधी काय करायला लागणार की ही ती एक्स म्हणजे ही वस्तू आहे आणि त्या वस्तूला आधी डिफाईन करावं लागेल, राईट, लॉ मध्ये. आणि डिफाईन केल्यानंतर त्यांना हे करावं लागेल, त्या लॉ मध्ये पुढे हे लिहावं लागेल की ही जी डिफाईन केलेली वस्तू आहे ही आपल्याकडे इल्लीगल आहे. तर डेफिनेशनच जर मिसिंग असेल, तुम्ही संज्ञाच जर मांडलेली नाहीये, एखाद्या वस्तूला तुम्ही डिस्क्राईबच केलेलं नाहीये तर काही करू शकत नाही, बरोबर. तर आता हे काय करणार आहेत की आधी ते डिफाईन करतील, त्यानंतर क्रिप्टो करन्सीजचे प्रकार पाडले जातील
की ही पेमेंटसाठी आहे का, ही म्हणजे कशासाठी वापरली जाते, युटिलिटी टोकन आहे की कुठलं टोकन आहे की कॉइन आहे, यानुसार मग ते कॅटेगराईज करून त्यानुसार त्यांना रेग्युलेट केलं जाईल. पण त्यातलं एक वाईट जे आहे ते ही लाईन आहे. इन ऍडिशन द गव्हर्नमेंट विल डिसाइड विच क्रिप्टोकरन्सीज विल बी अलाउड टू ट्रेड इन इंडिया. सो आपण जे इथे हे ओपन इनोव्हेशन बघतोय की आता आपण 11,625 क्रिप्टोकरन्सीजच्या आकड्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. हा खूप मॅसिव्ह आकडा आहे. आणि याच्यामध्ये जर गव्हर्नमेंट म्हणाली की एक काम करा, हे 12 क्रिप्टोकरन्सीज आहेत, तेच फक्त भारतामध्ये ट्रेडिंग करायला अलाउड आहे. तर हे मी एक्झाम्पल आधी सुद्धा दिलं होतं की त्याचा अर्थ थोडक्यात असं निघतो की तुम्हाला एक पेपर दिला गेला पांढऱ्या रंगाचा, ब्रश दिलं गेलं, पाणी दिलं गेलं आणि फक्त दोनच कलर दिले गेले. हा घ्या काळा, हा घ्या लाल, आणि अख्खं चित्र बनवा. त्याच्यामध्ये आम्हाला झाडांची चित्र पाहिजेत, रादर आम्हाला सिनरीमध्ये झाडं पाहिजे. लाल आणि काळा मिळून तुम्ही झाडांचा ग्रीन कलर नाही तयार करू शकत, बरोबर. तसंच क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये किंवा जगातल्या कुठल्याही मार्केटमध्ये ओव्हरऑल थोडंसं फ्रीडम असल्याशिवाय काही पुढे जाता येत नाही. तर या नोटवरती आपण ओव्हरऑल आपण पॉझिटिव्हली एक्सचेंजेसने बऱ्याचशा पॉझिटिव्हली रिस्पॉन्स दिलेला आहे. आता निश्चल शेट्टी यांचं चांगलं म्हणणं आलंय, विक्रम सुकुराज जे आहेत जिओटसचे सीईओ, त्यांचंही स्टेटमेंट आलेलं आहे, आणि मुद्रेक्सचे सीईओ जे आहेत एदुल पटेल, तर त्यांचेही पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स आहेत तिघांचे पण. बट स्टील आय थिंक की गव्हर्नमेंटने डिसाईड करणं की कुठले ऍसेट्स ट्रेड करायला अलाउ करायचे एखाद्या देशामध्ये इज रिअली म्हणजे कंट्रोल एस्टॅब्लिश करण्यासारखं आहे. असो, पुढे बघूया काय होतं ते. कमोडिटीज म्हणून जरी लिस्टिंग होत असेल, ऍसेट क्लास नवीन क्रिएट होत असेल, तरी ती सुद्धा चांगली गोष्ट म्हणून आपण पुढे वळूया. आणि या पॉझिटिव्ह नोटवरती आपण आजच्या एपिसोडला पूर्णविराम देण्याच्या आधी मी रिफ्रेश करतो coinmarketcap.com आणि तुम्हाला सांगतो की 5 सप्टेंबर 2021 संध्याकाळी 6:34 बिटकॉइन होता $50,073. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण नक्की भेटूया. क्रिप्टोकरन्सी जगतातल्या सगळ्या घडामोडी चेक करूया आणि मार्केट अपडेटही घेऊया. तोपर्यंत बाय द टिप्स अँड हॉडल. बाय गाईज.